हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण 4, ते गुरु शिष्याची गोठी, याचा भाग 2 ऐकूया. स्वामीजींना असा प्रश्न विचारण्यात आला आहे, आपण नामस्मरण करत असलो तरी प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी नामस्मरण देखील थांबावं लागतं ना? त्यावर स्वामीजींचं उत्तर असं, ते म्हणतात, ते निराळं, ती फार लांबची गोष्ट आहे. पण नामस्मरण ज्ञानाच्या आड येतच नाही. किंबहुना नामस्मरण सद्ग्रंथांचं चिंतन करूनच अनेक लोक ज्ञानी झाले. नामस्मरणानं मन निर्मळ होतं, परमेश्वराविषयी प्रेम वाढतं, म्हणून सगळेच विषय वर्ज्य नाहीत. कोणते विषय त्याज्य आणि कोणते विषय ग्राह्य हे विचारपूर्वक आपण ठरवायचं. जो विषय चित्तशुद्धीच्या आड येतो तो त्याज्य, जो विषय चित्तशुद्धीला पोषक होतो तो ग्राह्य. आपल्याला कोणत्याही मार्गानं चित्त शुद्ध करायचं आहे. त्या ज्ञानाला बाधक काय तेवढं दूर करायचं आहे. दुश्चित्त अशुद्ध चित्त हेच ज्ञानाला बाधक आहे. म्हणून सद्ग्रंथांचं वाचन, चिंतन, ध्यान, नाम हे विषय त्याज्य नसून ग्राह्यच आहे, कारण त्यानंच चित्त शुद्ध होतं. पुढचा प्रश्न असा, पाद्यपूजा चालू असताना अश्रू ओघळतात. सद्गुरूंची कृपादृष्टी पाहून अंगावर रोमांच येतं. परमार्थ मार्गात हे योग्य समजायचं का? स्वामीजी म्हणतात, ही परमार्थातील उत्तम अवस्था आहे. असे अश्रू ओघळणं हे सत्वगुणाचं लक्षण आहे. सत्वगुणानंच भक्ती शक्य होते. अश्रू नाहीत, रोमांच नाही, अंतःकरण द्रवत नाही, ही स्थिती चांगली नाही. पण असं असलं तरी सारखी रडारड चांगली नाही. सद्गुरूंची पाद्यपूजा चालू आहे आणि 5-25 माणसं रडत आहेत, असं उपयोगी नाही. अश्रूंवर विवेकाचं सिंचन असावं. स्वामी स्वरूपानंद हेच म्हणत, अश्रू येणं, अंतःकरण द्रवीभूत होणं हे बरोबर. अंतःकरण कठोर दगडासारखं नसावं, तथापि भावाच्या प्रकटीकरणालाही मर्यादा ठेवावी. 4 चौघात आपण बसलो आहोत हे लक्षात ठेवावं. तसेच भाव आहे म्हणून तिथंच न थांबता ध्यान नामाची साधना करून मोकळं व्हावं. पुढचा प्रश्न, संतांच्या कृतीमागच्या प्रेरणा वेगळ्या असतात असं म्हणतात. त्यावर स्वामीजींचं उत्तर असं आहे की बरोबर आहे. त्याला अंतःप्रज्ञा म्हणजे इंट्युशन असं म्हणतात. तिथून जी प्रेरणा येते त्यानुसार संतांची सर्व कर्म होतात. संतांच्या दीर्घकाळच्या साधनेचा तो परिणाम आहे. सामान्य मंडळी आपल्या मनाला, बुद्धीला काय वाटतं त्याप्रमाणे करतात. त्यांना देखील थोडीफार अंतःप्रेरणा मिळते, परंतु त्यांचं त्याच्याकडे लक्ष नसतं. संतांना आज्ञा, प्रेरणा थेट परमेश्वराकडून येते, म्हणून पुष्कळ वेळेला संत विचार करून सांगतो असं म्हणतात. आता पुढे, सद्गुरूंची सेवा मनापासून करायची असेल तर काय करावं? या प्रश्नासाठी स्वामीजींचं उत्तर असं, ते म्हणतात, सद्गुरूंनी सांगितलं ते करायचं. ध्यान करावं, प्रवचन करता येत असेल तर ते करावं, नाम घ्यावं, सद्ग्रंथांचं वाचन करावं. आपल्याला जे कळलं ते जर दुसऱ्याला सांगितलं, तू हरिस्मरण कर म्हटलं आणि तसं तो करायला लागला, आपल्याप्रमाणे आणखी 2-4 लोकांना आपल्याला हरिस्मरणाला लावता आलं तर ही परमसेवा आहे. दुसरं काही करता आलं नाही तरी श्रीराम म्हणावं, असं माझे सद्गुरू सांगतात. त्याप्रमाणे मी थोडंफार करतो, तू करून बघ, तुला मनाचं समाधान मिळेल. बाकी ऐहिक गोष्टी मनासारख्या होतील असं नाही. परिस्थिती, श्रीमंती, गरिबी कशीही असो तरी समाधान लाभेल. तू करून बघ.
तशी काही मंडळी करायला लागली तर ती सद्गुरूंची परमसेवा समजावी. सेवा म्हणजे सद्गुरूंचेच पाय चेपायला पाहिजेत असं नाही, तीही सेवाच आहे, मिळाली तर करावी. पण अशी सेवा क्वचित होऊ शकते. काही मंडळी सद्गुरूंपासून खूप लांब राहतात, त्यांना सद्गुरू सेवा, देहाची सेवा शक्य नसते. शिवाय सद्गुरूंचे पाय 2, शिष्य 1000. शिष्यांनी पाय चेपायचं ठरवलं तर सद्गुरूंचे पायही राहणार नाहीत. पुन्हा एकाला सेवा मिळाली, दुसऱ्याला मिळाली नाही तर एकमेकात चुरस, मत्सर निर्माण होईल. त्याला पाय चेपायला दिले, मला नाही, म्हणजे आली पंचायत. म्हणून शरीराच्या सेवेपेक्षा ही सेवा अधिक चांगली. ध्यान नाम करायला लागला की सद्गुरूंची सेवा झाली. कुठल्याही देवतेची पूजा ही सद्गुरूंची सेवा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हणत राहिलं तर सद्गुरूंची परमसेवा झाली. आणि ज्ञानेश्वरी सांगायला लागला तर मग काय, तो सद्गुरूच होणे शक्य आहे, पण 50 वर्षांच्या साधनेनंतर. असो, आज इथेच थांबूया. यानंतरचा 3रा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.